स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त गाण्याबद्दल माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। मी जे बोललो ते उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बोलले होते। मी काहीही वेगळं बोललो नाही, म्हणून मी माफी मागणार नाही असं स्पष्टीकरण कुणाल कामरानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिलं आहे। सोमवारी कुणाल कामरानं आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्यात त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त गाणं सादर केलं होतं। त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं। यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी माफीची मागणी केली होती। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामरा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। विनोदाला ही एक मर्यादा असते। सध्या सुरू असलेले प्रकरण हे सुपारी घेतल्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चित आहे, व्यंगही आहे, हे आम्हालाही कळतं, परंतु यालाही एक मर्यादा आहे। हे सगळं प्रकरण म्हणजे एखाद्या विरुद्ध बोलण्यासाठी सुपारी घेण्यासारखं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला 24 मार्च रोजी तेलंगणातून अटक करण्यात आली आहे। दरम्यान भाजपचे आमदार परिणय फुके यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत। आमदार परिणय फुके यांनी दावा केला आहे की प्रशांत कोरटकर हा तेलंगणात एका काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला होता। तसेच त्याला तिकडे जाण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी मदत केली होती, असा दावा देखील फुके यांनी केला आहे। अवैध हुक्का पार्लर रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे। 2018 मध्ये बेकायदा हुक्का पार्लर रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यात नव्याने बदल होणार असून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। पहिल्यांदा कारवाईत हुक्का सापडल्यास 3 वर्षे शिक्षा होती, मात्र आता या कायद्यात सुधारणा केली जाणार असून दुसऱ्यांदा हुक्का सापडल्यास 6 महिने हॉटेल अथवा रेस्टॉरंट परवाना रद्द करणे आणि तिसऱ्यांदा हुक्का सापडल्यास कायमचा परवाना रद्द करणे आणि संबंधितांवर आजमीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे। पंढरीतील संत नामदेवांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न सुटला आहे। पंढरपूरमधील रेल्वेच्या मालकीची 16 एकर जागा महाराष्ट्र शासनाला मिळाली आहे। त्यातील काही जागा संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी मिळणार आहे। या स्मारकासाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे। अशातच आता पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे स्मारक साकारण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून मतदार यादीतून बनावट मतदारांची नावे वगळण्याच्या नावाखाली हिंदू आणि हिंदी भाषिक मतदारांची नावे काढली जात आहेत, असा दावा पश्चिम बंगालमधील भाजपचे वरिष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांनी केला आहे। 27 फेब्रुवारीपासून अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत। हिंदू मतदारांना बोलावून ते बांगलादेशी नाहीत हे सिद्ध करण्यास सांगितले जात आहेत, असं शुभेंदू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। ईदच्या निमित्तानं भाजपकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। देशातील गरीब मुस्लिम बांधवांना सौगात ए मोदी हे किट देण्याची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये तब्बल 32 लाख गरीब मुस्लिमांना किट देण्यात येणार आहे। ही विशेष मोहीम भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडून राबवण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत पक्षाचे 32,000 पदाधिकारी 32,000 मशिदींशी संपर्क साधून गरीब मुस्लिमांपर्यंत सौगात ए मोदी किट पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहेत। सौगात ए मोदी किटमध्ये शेवया, खजूर, सुकामेवा, बेसन, तूप, डालडा आणि महिलांसाठी सुती कपडे असणार आहेत। उत्तर प्रदेश राज्यातील बागपत जिल्ह्यात ईद उल फित्र सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। यात रस्त्यावर नमाज अदा करणे पूर्णपणे निषिद्ध असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे। केंद्र सरकारने अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ यांना नवे वित्त सचिव म्हणून अतिरिक्त जबाबदारी दिली आहे। सोमवारी कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आदेशाद्वारे ही नियुक्ती निश्चित करण्यात आली आहे। तुहिनकांत पांडे यांची सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते। त्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने अजय सेठ यांची नवे वित्त सचिव म्हणून निवड केली। बांगलादेशात पुन्हा एकदा सत्तापालट होण्याचे संकेत आहेत। सध्या बांगलादेशांमधील सैन्य सतर्क मोडमध्ये असून सोमवारी सकाळी बांगलादेश सैन्यानं तातडीनं बैठक घेतली।
या बैठकीस वरिष्ठ सैन्य अधिकारी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे। ही बैठक देशात पुन्हा नव्याने सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने घेण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत राहा वृत्तम मराठी।